आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. सिटी 60 पाहूया. म्हाडाच्या घरासंदर्भात 5 वर्षांची अट शिथिल होणार नाही. विश्वसनीय सूत्रांची माहिती. म्हाडाची घरं 5 वर्षाआधी विकता येत नाहीत. यासंबंधी विधानसभेचा कायदा. अशात काही बदल करायचा असल्यास विधानसभेत कायदा बदलावा लागेल. दसरा दिवाळीपूर्वी व्यावसायिकांना दणका. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये आजपासून 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 16.5 रुपयांची वाढ. त्यामुळे मुंबईमध्ये निळा सिलेंडर 1547 रुपयांनी महागणार आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.5% इतका कायम राहणार. त्यामुळे कर्जाचे हप्तेही जैसे थे राहणार. आजपासून स्पीड पोस्टचे दर महागले. देशात कुठेही स्पीड पोस्ट म्हणजेच डॉक्युमेंट पाठवण्यासाठी 47 रुपये हा मूलभूत दर. याआधी मूलभूत दर 35 रुपये होता. गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना याही वर्षी अंतिम दूध फरक मिळणार. 136 कोटी 3 लाखांची उच्चांकी रक्कम खात्यात जमा होणार. दिवाळीनिमित्त सुमारे 5 लाख दूध उत्पादकांना दिवाळीची भेट मिळणार. एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढ करण्याचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असेल. वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सगळ्याच बसेससाठी 1% दरवाढ लागू असेल. कल्याणमधील केसी गांधी शाळेचा फतवा. टिळा, टिकली, बांगड्या, राखी, धाग्यावर बंदी. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे रुपेश भोईर यांच्याकडून केडीएमसी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल. जालन्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. शिरनेर, किनगाव, चौफुली इथे टायर जाळून धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन. आरक्षणाच्या मागणीसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी. अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बुलढाण्यात धनगर समाजाचा रास्ता रोको. सिंदखेड राजा इथे नागपूर, पुणे, मुंबई महामार्गावर मेंढ्यांसह रास्ता रोको. त्यामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुण्यात एका तरुणाची तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण. पुणे सातारा रस्त्यावरची घटना. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. मारहाण का झाली ते मात्र अद्याप अस्पष्ट आहे. नालासोपारा पूर्वेकडील 9 मजली लंबोदर अपार्टमेंटला आग. शॉर्ट सर्किटनं फ्रीजला आग लागल्यानं दुर्घटना. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. नाशिकच्या कळवणमध्ये मोकाट गाईचा 4 वर्षीय मुलीवर हल्ला. आईच्या प्रसंगावधानामुळे लहान या मुलीचे प्राण वाचले. गाईच्या हल्ल्याचा थरारक सीसीटीव्ही समोर आलाय. रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकीवर हल्ला चढवत दुचाकीवरील 4 वर्षीय मुलीला गायीनं शिंगाखाली घेतलं. हिंगोलीमध्ये देवीच्या मिरवणुकीवरून 2 गटात तुफान राडा. वेलतुरा गावातली घटना. देवीची मिरवणूक मारुती मंदिराजवळ आल्यावर घोषणा देण्यावरून वाद. 2 गटामध्ये लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी. सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान मोठा वाद निर्माण झालाय. गरबा सुरू असताना अंड फेकल्यानं खळबळ. रहिवासी मोहसिन खानवर गुन्हा दाखल. मीरा रोड पूर्वेतील जेपी नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीतली घटना. महिलांनी लोकलमध्ये नवरात्रोत्सवाचा आनंद घेतला. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांनी गरबा खेळला. पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये झेंडूच्या फुलांची सर्वसाधारण आवक. झेंडू फुलांच्या किमतीमध्ये 10 रुपयांनी वाढ. घाऊक बाजारात झेंडू 70 ते 80 रुपये किलोनं विकला जातोय. राज्यात सध्या बंजारा महाएल्गार मोर्चा सुरू. त्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथं बंजारा बांधवांचा दसरा मेळावा आयोजित. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची माहिती. पोहरादेवी इथे उद्या दुपारी 2 वाजता दसरा मेळावा. अमरावतीच्या अंबादेवीला नवमीच्या दिवशी सुक्या मेव्याचा नैवेद्य. यंदा तब्बल 3111 किलो सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवण्यात आलाय. शिर्डीच्या साई मंदिरातील 4 दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात. विजयादशमीला साईबाबांची पुण्यतिथी साजरी केली जाते. उद्या दसऱ्याला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार. नवरात्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यामधील वेतोरे गावातील श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा. 5000 दिव्यांनी मंदिर परिसर उजळला. हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा बतकम्मा सण भिवंडीमध्ये उत्साहात साजरा. फुलांनी सजवलेल्या तबकाभोवती महिला पारंपरिक गाणी गाऊन फेर धरून नाचण्याची परंपरा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीजर जारी. उद्या शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार.
ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा. या मेळाव्यासाठी मैदानात स्टेज उभारणी, खुर्च्या लावण्याचं काम सुरू आहे. मात्र सततच्या पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात चिखल. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार. आझाद मैदानात चिखल असल्याने निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती. 9 या लाभदायक आकड्यावर अवलंबून असलेल्या ठाकरेंचा दसरा मेळावा 63 कोटींचा. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांची टीका. दोघा भावांमध्ये असलेल्या 36च्या आकड्याची बेरीजही 9 असावी याची नेहमीच काळजी, असाही टोला. एक महत्त्वाची अपडेट. टिळा, टिकली आणि बांगड्यांना ही मनाई सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. कल्याणच्या केसी गांधी शाळेनं हे स्पष्टीकरण दिलंय. केसी गांधी शाळेच्या संचालक स्वप्नाली रानडे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. शाळेत कोणताही फतवा काढला नाही असं देखील त्यांनी सांगितलंय. शाळा सर्वधर्मीय आणि सर्व धर्माचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना टिळा किंवा टिकली लावण्यास मनाई करण्यात आली होती. मुलींना बांगड्या, मुलांना राखी व धागा घालण्यासही मनाई करण्यात आली होती. शाळेच्या या निर्णयानं संतापाची लाट निर्माण झाली. कल्याणच्या केसी गांधी शाळेमध्ये सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही. जे फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आहे, तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा. दॅट विल बी बेटर. इतर धर्मीय मंडळी जे कडे घालतात, बांगड्या किंवा काय, ह्याच्यानी कोणालाही दुखापत होऊ शकते. आज मुलं अशी आहेत की एका वर्गामध्ये एका जागेवर बसण्याची मुलांची कॅपॅसिटी खूप कमी आहे. रील्स वगैरे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना इतक्या अनेक गोष्टी कळतात की त्यामधलं खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, याची अनुभूती मुलांना शाळेमध्ये किंवा घरी पालकच देऊ शकतात. त्यामुळे हा विषय धार्मिकरित्या आता पुढे येतो आहे आणि त्याला धार्मिक वळण लावलेलं आहे. तसं शाळेमध्ये काही झालेलं नाही. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं येत्या 8 ऑक्टोबरला उद्घाटन प्रस्तावित. त्या अनुषंगानं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी विमानतळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात झालेल्या कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाली. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात न्यायालयामध्ये बी फायनल रिपोर्ट पाठवल्याची सूत्रांची माहिती. आपल्यावर झालेल्या हल्ल्याला सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्यात आल्याची अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाल्याच्या वृत्तावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी सापडले नाहीत यासाठी समरी रिपोर्ट द्यायला हवा होता. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. तर फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आम्ही योग्य ती पुढची कारवाई करू. अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण. सामनाच्या अग्रलेखात लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा लोकमान्य लडाखचे गांधी असा उल्लेख. लडाखमधील तरुणांच्या मनातील आग पाहून भारतातले हुकुमशहा घाबरले, लटपटू लागले, अशी टीका सामनानं केली आहे. मी भविष्यात मंत्री होणार. आमदार महेंद्र दळवी यांना मंत्रिपदाचे वेध. येणाऱ्या निवडणुका एकहाती जिंकणार. रायगड जिल्हा परिषदेवर भगवा शिवसेनेचाच फडकणार. आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य. 289 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर. 1 जुलै 2025 पर्यंत तयार झालेली विधानसभेची मतदार यादी वापरणार. विधानसभा यादीमध्ये नसलेल्या नावांसाठी यावेळी नवी नोंदणी नाही. केवळ प्रभागनिहाय यादीतल्या त्रुटींवरती आक्षेप घेता येईल. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या. राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाल्यानं सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. यंदा 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीच्या 108% तर राज्यात सरासरीच्या 120% पावसाची नोंद. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये झाली आहे. राज्यात 100% पीक पाहणी होणार. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान पीक पाहणी होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सगळे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक पाहणी महत्त्वाची. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर. अतिवृष्टी बाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार. 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जाणार. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. महापुराचा तुळजापुरातील नवरात्र उत्सवाला फटका. भाविकांची संख्या घटल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. यंदा केवळ 125 क्विंटल कुंकवाची विक्री. तुळजापुरातील 1100 व्यापारी कुटुंबाला फटका.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मनसेची मदत, शेतीसाठी बी बियाणं, खतं आणि अवजारं देणार, गावांची पाहणी करून मदत करण्याचे राज ठाकरेंचे आदेश. बीडच्या दैठणा बहुला गावातील वाहतूक 15 दिवसांपासून बंद. मांजरा नदीच्या पुरामुळे पूल वाहून गेल्यानं वाहतूक बंद. पुलाचं काम तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी. अतिवृष्टीतील नुकसान पाहत एका शेतकऱ्यानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. बातमी ऐकताच शेतकऱ्याच्या वृद्ध पित्यानेही प्राण सोडले. नांदेडच्या अर्धापूरमधल्या कोंढा गावातली घटना. पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी अखेर मराठी कलाकार सरसावले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याचं मराठी कलाकारांचं आवाहन. अभिनेता सुबोध भावे, विजू माने आणि अभिनेत्री सुकन्या मोने यांच्याकडून योगदान देण्याचं आवाहन. नांदेडमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नाशिककर सरसावले. किराणा किटसह इतर संसारोपयोगी वस्तू पूरग्रस्तांसाठी नाशिककरांच्या सहभागातून दिल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात सहभागी. थोड्याच वेळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विशेष स्मारक असलेलं टपाल तिकीट आणि नाणं पंतप्रधान मोदी प्रकाशित करतील. संघाकडून या कार्यक्रमाला सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी देशभर फिरून संघाचा विस्तार करणाऱ्या 101 दिवंगत संघप्रचारक यांना पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अनोखी आदरांजली. संघप्रणीत संस्कार भारतीच्या 80 कलाकारांकडून रांगोळी काढण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी ही रांगोळी प्रदर्शनाला उपस्थिती दर्शवली. सरसंघचालकांचीही प्रचारकांना आदरांजली. वर्षभर संघ कार्यकर्ते कार्यक्रमाचं आयोजन करतील. डॉक्टर हेडगेवारांना भारतरत्न देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकींची मागणी. राष्ट्रपतींना पत्र लिहून हेडगेवारांचा भारतरत्नानं सन्मान करण्याची मागणी. मनोरमा खेडकरला अटकपूर्व अंतरिम जामीन. ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणात वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिला अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये अभिनेत्री रियाला पासपोर्ट कायमस्वरूपी परत करण्याचे निर्देश. रिया चक्रवर्तीची मागणी उच्च न्यायालयाकडून मान्य. तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण. त्यामुळे 1 तासाच्या प्रवासाला 2 ते 3 तास लागतात. मुंबईतल्या दादर भागाला वाहतूक कोंडीचा फटका. वरळी शिवडी उन्नत रस्त्यासाठी प्रभादेवी इथला जुना पूल तोडल्यामुळे वाहतूक कोंडी. दादर व्यापारी संघानं या प्रश्नी पालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र लिहून यावर युद्ध पातळीवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली आहे. पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळ भीषण अपघात. कारनं दुचाकीस्वाराला धडक दिली. 50 फूट खोल दरीमध्ये दुचाकी पडल्यानं 2 जण गंभीर जखमी. खडकेश्वर मंदिराजवळची घटना. गेल्या वर्षीच्या कुर्ला बेस्ट अपघातामध्ये खासगी कंपनीचे 2 अधिकारी दोषमुक्त. खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा युक्तिवाद मान्य. चालकाला योग्य प्रशिक्षण दिल्याचा युक्तिवाद. सोलापूरमध्ये खासगी जागेत सरकारी धान्य वितरित करण्याचा प्रयत्न. संबंधित वितरण व्यवस्थेतील ठेकेदार प्रशांत हंगरे यांच्यावरती गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा मार्गावरील सोमटणे, आपटा आणि जिते स्थानकांवरती नुकतीच कवच प्रणालीची यशस्वी चाचणी. निविदा मंजूर झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात सर्व विभागांमध्ये लोको चाचण्या पूर्ण करणारी मध्य रेल्वे ही पहिली क्षेत्रीय रेल्वे ठरली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बसला HSRP प्लेट बसवण्याची तयारी. आतापर्यंत महामंडळानं 12,341 नंबर प्लेटची ऑर्डर दिली असून त्यापैकी 11,268 प्लेट मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा